प्रशांत आणि महेश. आणि गोलंदाज येतो तो राहुल. स्ट्राईकला येतो प्रशांत. चला गोलंदाज येतो राहुल. 19 धावांचं आव्हान असणार आहे. शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. मग आता 3 षटकासाठी आपल्याला 15 मिनिटं असणार आहेत. आणि आता आपल्याला एक शतरक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सासवटला चेंडू आहे, बघायचा आहे. चांगलं शतरक्षण होतोय. संघाचं आणि आपलं वैयक्तिक खातं खोललं जात आहे. पुन्हा एकदा खराब शतरक्षण आहे बघा. एकच धाव तिथे होती. आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4. बघा एकच जिथे धाव होती. खराब शतरक्षण केलं जात आहे. 66 चेंडू आहे, बघायचा आहे. आणि आणि चौकार जातोय. चौकारने संघाची धावसंख्या वाढली जाते. प्रशांत चांगली गोलंदाजी देखील करतोय आणि फलंदाजी देखील त्याच पद्धतीने करताना दिसतोय. गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली होती. आणि पुन्हा एकदा चौकार. चौकारने संघाची धावसंख्या वाढली जाते. संघाची धावसंख्या होती ती 12. धावा करायच्या त्या 19. पण चेरवा कोण संघ जिथे सामन्यामध्ये असेल, स्पर्धेमध्ये असेल, तिथे आयोजकांचा वेळ निश्चित वाचला जातोय. कारण मागच्या सामना देखील 2 षटकामध्ये जिंकला होता आणि आताही त्याच वाटचालीने प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा राहुल. फुलटा चेंडू आहे, बघायचा आहे. आणि पुन्हा एकदा चौकार. आणि चौकाराची हॅट्रिक देखील करतोय. संघाची धावसंख्या होती 16. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चला लगेच तयार राहायचे पुढचे दोन्ही संघ. पुन्हा एकदा त्याचमध्ये मारलाय आणि बघायचं आहे. आणि चौकार जातोय आणि विजय होतोय तो चेरवा कोण संघ. मला वाटतं कोण संघ 3 सामने इथे विजय झालेला आहे. गट ए मध्ये. धन्यवाद विजय भुरे. सर्वांचं दुपारच्या सत्रामधून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमान दौरा 2026 मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. नक्की सन्माननीय आपले अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांचा संघ देखील
गावदेवी भादवाड या मैदानामध्ये पाचारण झालेलं आहे. सर्व खेळाडूंचं मनपूर्वक सरचे स्वागत. नरेशजी म्हात्रे साहेब आपलं देखील स्वागत. रवींद्र तरे सर, संतोषजी तरे, प्रल्हादजी नाईक, लालचंदजी तरे, ज्ञानेश्वर म्हात्रे अँड ऑल टीम. चला तुफान पिंपलास टीम नाणेफेकी जिंकून एजिसफोर्ड निंबवली टीम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यानंतरचा सामना असेल विजय स्पोर्ट खानपे आणि श्री कालिका माता खारबाव. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. आजच्या दुसऱ्या दिवसातील 6वा सामना सुरू होतोय. चला निंबवली टीम, सुनीलजी गुलवी, आपण आपली सलमीर जोडी पाठवायची आहे. नक्कीच कालचा सामना गावदेवी भादवड टीम आणि श्री कालिका माता कालभार 53 धावांचं लक्ष होतं. शेवटच्या चेंडूवर 3 धावा. संतोष तरेच्या 39 धावांवर नक्कीच ते थोडेसे नाखुश असतील, कारण की संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. चांगली फलंदाजी केली होती. कालच्या डिल्टीन ग्राउंडवरची वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या संतोष तरे यांच्या नावी 39. तर सलमी जोडी खेळपट्टीकडे रवाना झालेली आहे. विजय गुलवी आणि साईनाथ गुलवी, एजिसफोर्ट निंबवली टीम. वेलकम दीपक दादा म्हात्रे, तुफान पिंपळा संघाचे 12वे आपलं देखील स्वागत आहे. बघा खारबाव टीम आपण तयार राहायचं आहे. यानंतर खानपे आणि खारबाव. नॉन स्ट्राईकला साईनाथ आणि स्ट्राईकला आहेत विजय गुलवी. झाडाला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर षटकार आहे. कालची निमवली काय होती साहेब? पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू टाकलाय जगदीश म्हात्रेनं. वा, गुड स्टार्ट. बॅटकट असावा, पंचांचा निर्णय येत नाही म्हणजे हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. एक सिंगलनं नक्कीच तुफान पिंपला संघाने अगदी तुफानी इथे सुरुवात जगदीश म्हात्रेकडून. एक सिंगल धाव विजय गुलवीच्या बॅटमधून. क्या बात आहे, स्लाइस केलाय चांगला. तिथे अगदी क्षेत्ररक्षक दक्ष होते, चांगला झेल कंप्लीट केलाय आणि साईनाथ गुलवीची विकेट. एजिसफोर्ड निंबवली टीमनं 3 सामन्यातून 3 सामने जिंकलेत. 4था सामना ते खेळतात. तर या उलट तुफान पिंपलास टीम नक्कीच 2 सामन्यातून 2 जिंकलेत आणि 3रा सामना ते खेळतात. हे काढलेत. यस, एक पराभूत झालेत काल डिल्टीन ग्राउंडवर. आज संध्याकाळी सर्वांचं
चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. नक्कीच नक्कीच अगदी कोणाच्या किती पेट्या फुटलेत, कुठे त्यांना आघाडी मिळाली याचं उत्तर संध्याकाळी आपल्या ग्रुपवर अनंत गुलवी जगदीश म्हात्रेने एक विकेट घेतलेली आहे. इथे बघूया हा चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून उचललाय. वाईट प्लस 22. 2 धावा या चेंडूवर अतिरिक्त आलेले आहेत. धावसंख्या 3. दीपकजी भुरे आपलं देखील स्वागत. आज नक्कीच विजय भुरेनं चांगली साथ दिली. काल रवींद्र तरेसर आमच्या जोडीला होते आणि पुन्हा एकदा ते आम्हाला जॉईन झालेत. इथे अगदी विजय गुलवीची विकेट. फलंदाज बाद झालेत. काय जगदीश म्हात्रेनं गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. नरेश न्यू बॅटर. तीन ओव्हर 2. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर. इथे बॅट कार्ड आहे. चेंडू अगदी इष्टरेषेच्या मागे उचललाय. चांगली फिल्डिंग कालुरामची. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक चेंडू वाईट आलाय. जगदीश म्हात्रे राऊंड द विकेट. इथे बघूया अनंतानं चेंडू हलक्या हातानं खेळलाय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय 5 वर. रविशेठ गुलवी प्रिन्स मूवीजचे मालक आम्हाला जोडलेत. बघूया चेंडू हवेमध्ये. संतोष माली झेलच्या खाली. चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज नरेश झेलबाद. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 5 वर 3. राम गुलवी नक्कीच आज क्या बात है. प्रेम तरे, मनोहरजी तरे आणि त्यांच्या सोबत दिनेश भोईर. नक्कीच खूप खूप स्वागत आहे आपला. कावदेवी भादवड टीमचे खंदे समर्थक प्रेमनाथजी तरे भाईंचे खूप फॅन आहेत. कट्टर समर्थक आहेत. आमचे शुभा ग्रुपचे दोन्ही ऍक्टिव्ह सदस्य आहेत. गोलंदाज घनश्याम भोईर. तुफान पिंपळा संघाचा एक फिरकी गोलंदाज घनश्याम. तानाजी पाटील जॉन मन गोवे टीमचे माजी कॅप्टन यांच्याकडून दमन दौऱ्यासाठी आणि आजच्या या केके मैदानावरील सर्व संघांसाठी शुभेच्छा. धन्यवाद तानाजी पाटील. घनश्याम भोईरचा चेंडू अगदी पॉइंट रिझनला केलेले चेंडू अगदी डीप पॉइंट रिझन मधून उचललाय. चांगली फिल्डिंग. छत्रपती आहेत तिथे संघाचे एक सिनियर खेळाडू. 2 धावेनं संघाची टोटल 7 धावा. 7 चेंडू
7 धावा आणि 3 विकेट. यानंतरचे दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं आहे. विजय स्पोर्ट खानपे आणि श्री कालिका माता खारबाव. क्या बात आहे. इथे चांगला चेंडू, चेंडूला हलक्या हातानं खेळायचं होतं. चेंडूची टप्पा आणि गती खूप चांगली होती. इष्टांच्या मागे आपण जगदीश म्हात्रे यांना पाहतोय. 8 चेंडू मध्ये फक्त 7 धावा. एजी स्पोर्ट निंबवली टीम ग्रुप बी चा आपण हा सामना पाहतोय. इथे अजून एक डॉट. चेंडूला टॅप केलाय हलक्या हातानं स्वतः गोलंदाज घनश्याम भोईर. सिली मिड ऑफ रिझन मधून चेंडू उचललाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 8. चेंडू टाकून झाले 10 आणि धावा बनलेत 8 आणि गडीबत झाले 3. एजी स्पोर्ट निंबवली टीम अडचणीमध्ये आहे. पहिले तिन्ही सामने साखलीतले जिंकलेत आणि आज शेवटचा सामना ते खेळतायत ग्रुप बी मधून. इथे विकेट घ्यायचा होता. चेंडू अगदी बॅटची आतली कडे घेऊन शॉट थर्डमॅनला कालुरामने उचललाय. चांगला थ्रो आहे. किशोर पाटील आणि कालुराम हे दोन्ही सिनियर खेळाडू जगदीश म्हात्रे यांच्या अगदी डाव्या आणि उजव्या हाताला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा 1 ओव्हर 5 चेंडू मध्ये 9. चला फास्ट केला मित्रांनो. अजून आपल्याला इथून 5 सामने कव्हर करायचे आहेत हा सामना पकडून. क्या बात आहे. चांगली लाईन अँड प्लेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट निशाणा साधलाय फलंदाज अनंत गुलवी. धावचित बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झालाय आणि 9 वर 4. एक नाजूक स्थिती आता मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाचा कॅप्टन सुनील गुलवी आणि राम गुलवी एक भिनीची जोडी आहे. खूप चांगली ही जोडी एजी स्पोर्ट निंबवली टीमची. दोन ओव्हर 9 आणि 4 विकेट गमावलेत. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी विनोद पाटीलला गोलंदाजीसाठी पाचारण केलाय. बघूया विनोद पाटील फलंदाज सुनील गुलवी. ओव्हर नंबर 3 तुफान पिंपल्स टीम कडून विनोद पाटील लॉंग रनअप न ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुनील गुलवी साठी. चेंडूला उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. ही ताकद आहे सुनील गुलवीची. या इनिंगचा हा पहिला मोठा फटका. नऊ प्लस 6 15 धावा. बघूया विनोद. हा देखील हा पडलेला चेंडू. ते या चेंडूवर प्रॉपर टायमिंग साधता आला नाहीये. सुनील गुलवीला तुम्ही जेवढा चेंडू वेगाने टाकाल तेवढा चेंडू ते वेगाने मारतायत. एक सिंगल धाव. धावसंख्या नक्की 16 का डोला
आमचे रवींद्र तरे सर आम्हाला जॉईन झालेत. खूप चांगलं समालोचन काल डेल्टिन ग्राउंडवरून त्यांनी दिवसभर आम्हाला साथ दिली. क्या बात आहे. सुरेख चेंडू म्हणता येणार नाहीये. इथे पंचांनी दोन्ही आज समांतर रेषेमध्ये गेलेत. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 17. 14 चेंडू आणि 17 धावा लागलेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे एजीस स्पोर्ट निंबवली टीम कडे. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता आणि चेंडूची लाईन लेंथ जेव्हा टप्पा पडला तेव्हा जगदीश म्हात्रेने सांगितलं की हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ वर आहे. चांगला चेंडू पकडला अगदी इस्टनच्या मागे. डॉट बॉल. 2 ओव्हर 3 चेंडू 17 धावा आलेत. इथे बघूया रामनं फटका उडवलाय. स्वतः एसटी रक्षक जगदीश म्हात्रे. वाह क्या बात आहे. खूप चांगले प्रयत्न होते. एक सिंगल धाव. नक्कीच हा झेल इष्टरक्षकापेक्षा मला वाटतं शॉट थर्ड मॅन पॉइंटच्या शत्रुशकाला जवळ होता. जगदीश म्हात्रे यांचे प्रयत्न खूप चांगले होते. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 18. हा चेंडू ऑन द कार्पेट केलेला बघूया. चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग. आजच्या दिवसाचा जर आपण रवींद्र तरेसर विचार केला तर 32 ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. काल आपण डेल्टिन ग्राउंडवर पाहिली 46 3 वेळा 51 49 52 अशा धावा पाहिल्या होत्या. मात्र केकेच्या मैदानावर आज 5वा सामना आहे आणि 33 ही सर्वात मोठी धावसंख्या कालवा टीमनं उभारली होती. चांगली फिल्डिंग इथे पाहतोय. फक्त एक सिंगल धाव आली. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय 20. 3 ओव्हर 20. आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज किशोर पाटीलला चेंडू हातामध्ये सोपवलाय. किशोर पाटील सिनियर. नक्कीच हर्षल पाटील आमचे खंडूबाई हे देखील टीमला जॉईन झालेत. माजी सरपंच पिंपलास. खंडूबाई या. बाई आपल्याला आमंत्रित करतात. माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलास. खूप कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी. अतिशय चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. कौ कॉर्नर रिजनला चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल धाव आली. धावसंख्या 21. 21 धावा 19 चेंडू. गडीबाद झाले 4. शेवटचे 5 चेंडू आहेत. किशोर सिनियर. इथे बघूया चेंडू अगदी पुन्हा एकदा ऑन साइडला. एक धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगला थ्रो आहे. डबल 2. 22. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन खारबाव आणि कानपे. चला जरा मेहनत घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन रवींद्र तरे सर. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा मेहनत घ्या आणि लवकर या. इथे बघूया रामनं फटका उडवला हवेमध्ये. कौ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक वेल जज कॅच. काय चांगला झेल टिपलाय. वा. राम गुलवीची विकेट. 22 धावसंख्येवर 5वा विकेट एजीस स्पोर्ट निंबवली टीमनं गमावलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये विनोद गुलवी. खूप चांगली गोलंदाजी आज केली. पाया रचला विनोदनं आणि कलच चढवला होता राम गुलवीनं. काय सामना जिंकून दिला होता. नक्कीच कालवा टीमच्या अगेन्स्ट
पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, 4 ओव्हरमध्ये 23 बनवायच्या होत्या, 15 मध्ये 10ची गरज होती, शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज आणि तो सामना जिंकून दिला होता राम गुलवीनं. एक सिंगल धाव फक्त विनोदनं या चेंडूवर पूर्ण केली आहे. धावसंख्या 23. खारबाव टीम आणि खानपे टीमचे कॅप्टन किशोर पाटील उपस्थित आहेत आणि नक्कीच खानपेचे देखील. क्या बात आहे, सुनील गुलवीची ताकद नजाकत, टायमिंग पाहायला मिळतोय. षटकार धावा बनल्या 29. अजून एक चेंडू शेष आहे. क्या बात आहे, इथे हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा आहे वाईट. धावसंख्या 30. शेवटचा चेंडू आहे, 30 धावा. आजचा हायेस्ट स्कोर 32 आहे. कालवा टीमच्या नावी नाही, सॉरी 33 धावा बनवल्या. इथे नक्कीच एकच धाव आलेली आहे. धावसंख्या झाली 31 आणि 31 झाल्यात, 32चं टार्गेट आहे. चला आपण नाणेफेकी करूया. साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी उडवूया. दोन्ही टीमचे कॅप्टन दोघांनाही बेस्ट ऑफ लक देताना भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करायचा आहे. संजयभाई म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी कोणी जिंकलाय? खारबाव खानपे. निर्णय कळवा. बर 32 धावांचं धागे आहे. संतोषजी तरी आपण एक नवीन चेंडू फेकायचा आणि जुना चेंडू आपल्याकडे जमा करायचा आहे. बत्तीस धावांचं लक्ष आहे. विजय स्पोर्ट खानपे, श्री कालिका माता खारबाव आणि मैदान आहे केके आणि एकदम ओके रवींद्र तरेसर नक्कीच यानंतर आपल्याला जॉईन होतील. खूप चांगला आवाज. रवींद्र तरेसरने खूप चांगलं काल समालोचन केलं आहे. अगदी मैदानाची अचूक माहिती, प्रत्येक चेंडू कुठल्या दिशेने चाललाय चांगला उल्लेख सरांनी काल केलेला आहे. बऱ्याच दिवसातून त्यांनी समालोचन कक्षामधून दमन चषकामध्ये खूप चांगली कॉमेंट्री केलेली आहे. मनोहरजी तरी आपण देखील या इथे. प्रेमनाथ भाई आपलं देखील स्वागत आहे. प्रेमनाथ भाई तरे दमन दौरा एन्जॉय करतायत रवींद्र तरे सरांच्या सोबत. जितू पाटील नक्कीच टीम काल ऑल इज वेल. आज मानकुली संघाबरोबर एक सामना त्यांनी गमावलाय. आता खारबाव टीम बरोबर त्यांचा आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण यानंतर पाहणार आहोत आणि त्यानंतर जयदुर्ग टेमगरपाडा आणि गावदेवी भातवाड ग्रुप बी मधला आपण सामना पाहणार आहोत खारबाव आणि खानपे नंतर. चला निंबावली टीम मैदानामध्ये उतरलेली आहे. जगदीश म्हात्रे आपण देखील आपली सलामीरी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 8-32 टार्गेट आहे. प्रति ओव्हर 8 धावा बनवायचे आहेत. खारबाव टीम देखील आता कंप्लीट टीम या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळते.
चला लगेच सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. लगेच यानंतर खांडपे आणि कारभाव. गोलंदाज सुनील गुलवी. ज्या नेमावली आपल्या भिवंडीमध्ये आहेत त्याच नेमावली दमन चषकामध्ये देखील आहेत. आपल्या संघटनेची नेमावली खूप चांगली आणि सर्वांनीच त्या नेमावलीचं चांगलं पालन केलेलं आहे. बत्तीसचं टार्गेट. फलंदाज जगदीश म्हात्रे आणि नरेश. पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर गती चांगली प्राप्त केली होती. मनगटाचा पुरेपूर वापर केला आहे या चेंडूवर. नक्कीच गोलंदाज सुनील गुलवीनं डॉट बॉल. इथे चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. वा, इनफिल्डच्या आतमधून चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर आलेली आहे. बघूया नरेशनं चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. डीप मिड विकेट मधून चांगली फिल्डिंग विनोद कडून. फक्त एक सिंगल धाव हे चेंडूवर आलेली आहे. 3 चेंडूमध्ये 2 बनवायचे. 24 चेंडूमध्ये 32 म्हणजे प्रति ओव्हर 8 धावा बनवायचे आहेत. इथे फलंदाज जगदीश म्हात्रे बोल आउट झालेले आहेत. चला नवीन फलंदाज लगेच आपण तयार आहात. संतोष माली. संतोष माली. एक सिंगल धाव या चेंडूवर. तेज तर्रार चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं. षटकाची समाप्ती. 1 ओव्हर 3. 1 ओव्हर मध्ये 3 म्हणजे 5 धावा इथे नक्की सेव्ह केलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुनील गुलवीनं. ग्रुप बी चा सामना आहे. विजय गुलवी इथे चेंडूला हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉट में नहीं है दम.
रन मिलेंगे काम. इथे विकेटचं पतन. नरेश धावबादच्या स्वरूपात बाद. चांगला लाईव्ह प्रेक्षण आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज विनोद पाटील. चेंडूला इनफिल्डच्या वरून उडवलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू उचलला गेलाय. शंकर गुलवीचा थ्रो काहीसा खराब. 3 धावा पूर्ण केलेत. 3 धावसंख्येनिशी संघाची टोटल 7. नाईन 9509 क्रमांकाची जी गाडी आहे त्या गाडी मालकाने जरा गाडी साईडला घ्या. क्या बात आहे. फिल्डिंग चांगली आहे. शॉट फंडिंग इनफिल्डच्या आतमधून चेंडू उचललाय. धावसंख्या 8. एक ओव्हर 3 चेंडू मध्ये 8 आलेत. विजय गुलवी हा चेंडू पंतांनी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 9. धावा 32चं टार्गेट. फुलटॉस आणि फुलटॉस वर दे दनादन ठोकलाय. षटकार. चांगला फटका. संघाची टोटल 6 ने वाढून झाली ती 15. अजून एक ठोकला आहे. दमदार असरदार बारदार षटकार. छक्के पे छक्का. 2 ठोक डाले. 21 धावा जोडलेले आहेत. अजून एक चांगला अपड्राईव्हचा फटका बनवतोय दुसरी धावेसाठी संतोष माली. चांगला प्रयत्न. दुसऱ्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा बनले 23. आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 12 मध्ये 9. या खेळपट्टीवर कुठलीच टोटल सेफ टोटल नाहीये. गोलंदाज विनोद. नक्कीच आपल्या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमध्ये अशा 2 टीम आहेत की ज्यांचे सरनेम एकच आहेत. एजिसफोर्ट निंबवली ओनली गुलवी आणि जर्मन सारंगाव ओनली पाटील. विनोद गुलवीनं
कालवा टीम समोर खूप चांगली गोलंदाजी केली होती. बारामध्ये नाव इथे पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 24, 12 चेंडू आणि 8 डावा. फलंदाज बात संतोष माली वाईट आहे. हा वाईट प्लस विकेट. घनश्याम भुईर हा षटकार इथे घनश्याम भुईरने ठोकलाय. क्या बात आहे. विनोद पाटील आणि घनश्याम भुईर दोन्ही चांगले फलंदाज आहेत तुफान पिंपलास टीमचे. धावसंख्या आपण पाहतोय 30. विजयासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. दोन धावांची आवश्यकता आहे. बघूया काऊ कॉर्नरिझनला खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि विजयाची धाव देखील इथे कंप्लीट केलेली आहे. अभिनंदन तुफान पिंपलास अँड हार्ड लक टफ लक एजी स्पोर्ट निंबवली. बघा यानंतरचा सामना आता सुरू होईल. खांडपे आणि खारबाव त्यानंतर टेमगडवाड आणि भादवाड दोन्ही टीम दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. रवींद्र तरे सर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. रवींद्र तरे सर, विजय भुरे, रवींद्र तरे सर आपण यायचं जरा. विजयजी भुरे तरे सर आणि विजयजी भुरे आमचे दोन्ही मित्र समालोचक आपण या समालोचन कक्षामध्ये
रवींद्र तरे सर वेलकम. कैलास नाईक जादूगार आपण स्क्वेअर लेग पंच राहायचं आहे. यस धन्यवाद. विजय भुरे हा फलंदाज पाठवायचे लगेच. तरी सर या आपण जरा. येस पुढील आवाज आपण ऐकूया. महाराष्ट्राचे महागायक ऐकूया आपण पुढील आवाज रवींद्र तरे सरांचा. ठीक. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दमन गुजरात येथील के क्रीडांगणावर आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना खारबाव आणि खांडपे दोघांच्या नावामध्ये के क्रीडांगण के आणि सगळं काही दमन दौरा ओके. स्ट्राईकला असलेला फलंदाज पंडित, नॉन स्ट्राईकला जगदीश. सामना करेल गोलंदाज बजरंग. कालच्या सामन्यामध्ये बजरंग यांनी चांगली गोलंदाजी केली होती. सकाळपासून आपण ह्या क्रीडांगणाचा विचार केला तर 30-32च्या घरामध्ये धावा जमा होत आहेत. पण खऱ्या अर्थाने त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या पीच आहेत मातीच्या आहेत आणि असोसिएशनच्या माध्यमातून ह्या पीच बनवल्या जातात. कालच्यापेक्षा आज वातावरणामध्ये थोडा बदल आहे. ढगाळ वातावरण आहे. काल निरभ्र आकाश होतं, सूर्यप्रकाश क्लीन होतं. यस गेम ऑन. आजच्या दिवसामध्ये काही चित्र स्पष्ट होईल की उद्याच्या दिवसामध्ये कोणत्या संघांना दमनच्या ह्या तिन्ही क्रीडांगणावर खेळायचं आहे. कारण आपण पाहतोय की 4 मधून 3 किंवा कंपल्सरी 2 अशा पद्धतीने आपल्याला विजयश्री खेचावे लागेल. बजरंग टू पंडित, गेम ऑन. 2:25 झाले आहेत आणि अतिरिक्त धाव वाईड. 15 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी दोन्ही संघांनी याची सूचना घ्यावी. तुमची वेळ सुरू. हळूच कट केलेला चेंडू पाहूया काय होते आणि सहज झेल पॉइंट मध्ये जावं लागेल फलंदाजाला. खऱ्या अर्थाने चेंडूची गती आणि दिशा अशी होती की फलंदाजाला मजबूर करावं लागलं तो चेंडू खेळण्यासाठी आणि सहज कव्हर पॉइंट मध्ये झेल होते. अतिशय नीट अँड क्लीन. प्रिन्स मूवीज यांचं लाईव्ह प्रक्षेपण क्रीडांगण क्रमांक 3 वर चालू असलेला हा सामना. यानंतर होणारा सामना
जयदुर्ग टेमगरपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स भादवड दोन्हीही संघांनी तयारीत राहायचंय. दोन्हीही संघाच्या संघनायकांनी लगेच 4 षटक होण्याच्या आतमध्ये तिसऱ्या षटकापर्यंत कॉम्बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. बजरंग जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एकच धाव. सकाळपासून भिवंडीचा सुमधुर आवाज काळूरामजी केनी यांना आपण ऐकलं. बजरंग मोठी दमान एंड कडून पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय थर्ड मॅनला. एक धाव कट करून पूर्ण होईल. एकेरी सिंगल. मुंबईची लोकल आणि धावेमध्ये सिंगल ही धावा चढता क्रम ठेवण्याचा एक अलग आहे. धावसंख्या झाली ते 3. पुन्हा एकदा जोरदार हवेमध्ये चेंडू आहे आणि हो व्हॉट अ कॅच. माइंड ब्लोईंग कॅच म्हणता येईल. चांगला प्रयत्न होता, फक्त संघनायकाने हात उंच केला आणि प्रयत्नामध्ये नक्कीच चांगला प्रयत्न आणि प्रयत्नाने यश मिळतंय. आत्मारामांचा खेळ समाप्त होतोय. यानंतरचा फलंदाज विनोद. केकेच्या या सुंदर क्रीडानगरीमध्ये हिरवागार क्रीडांगण, यामुळे होते असे की चेंडू थोडासा